ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो? एक्सप्रेस जेएस मध्ये आपण काय शिकलो? क्रिएट सर्व्हर, बरोबर. क्रिएट सर्व्हर केल्यानंतर आपण त्यात अजून कॉन्सेप्ट शिकलो की क्रिएट URL. URL म्हणजेच काय? एक्झाम्पल स्लॅश URL, त्यानंतर स्लॅश अबाउट, स्लॅश प्रोडक्ट. ठीक आहे, असे आपण URL बनवायचे शिकलो. त्यानंतर की जी काही HTML च्या फाईल राईट करायच्या आपण ते शिकलो, म्हणजे HTML च्या फाईल्स राईट करायच्या आपण शिकलो, बरोबर. त्यानंतर त्या फाईल शो कशा करायच्या, राईट अँड आपण शो कशा करायच्या ते शिकलो. त्यानंतर आपण CSS लोड कशी करायची, जावास्क्रिप्ट कशी लोड करायची, आणि इमेजेस आपल्याला कुठून लोड करायचे ते एक शिकलो. ठीक आहे ना. त्यानंतर अजून आपण काय पाहिलंय? राहिलाय का असा कोणता पॉइंट? ठीक आहे. HTTP जे होतं जास्त ते डोक्यात ठेवायचं नाही. ठीक आहे ना. फक्त आता ध्यानात काय ठेवायचे तुम्ही, की जे आपण एक्सप्रेस पासून जे महत्वाचे पॉइंट घेतले तिथून पुढे ध्यानात ठेवा. बाकीचे मागचे पार्ट नसेल तर काय अडचण नाहीये, पण ते असावं, तुमचं नॉलेज असावं ते. ठीक आहे ना. कोणी विचारलं तर सांगता यावं, फक्त त्यामुळे ते असावं तुमच्याकडे गोष्टी. ठीक आहे. मग बाकीच्या गोष्टी आपल्याला एक्सप्रेस मध्येच करणार आहेत आपण. अजून कोणता पॉइंट राहिलाय का ऑनलाईन मेंबर्स जो आपण घेतलाय? जसं की राहिलाय कोणता? नाही झाले? ओम काय ऑनलाईन मेंबर्स राहिलाय का कोणता पॉइंट? ठीक आहे ना. EJS आपल्या इथे झालं ना. HTML किंवा आपण ती फाईल डॉट EJS, HTML म्हणजे तीच ना, EJS फाईल्स राईट आणि शो कशा करायच्या. कोणता? एक सिंटॅक्स पाहिला आपण. EJS चा काय पाहिला आपण? सिंटॅक्स असं काहीतरी आपण पाहिलं होतं. ठीक आहे ना. ठीक आहे. आपण तो आता फक्त लिस्ट बनवली. लिस्ट बनवल्यानंतर आपण काय करू की तुम्हाला एक्झाम्पल घेऊ डायरेक्टली. एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला प्रोजेक्ट ओपन करायचा कसा? A to Z 54 नावाचा फोल्डर ओपन केलाय, त्याला आपण काय करणार? डबल क्लिक करणार आणि त्याला ओपन करणार. ओपन केल्यानंतर आपल्याला एक फोल्डर बनवायचा आहे. मग फोल्डर बनवण्यासाठी 2 स्टेप आहेत तुमच्याकडे. मल्टिपल वे आहेत, मल्टिपल रस्ते आहेत तुमच्याकडे, पण आपण ह्या रस्त्याने जाऊ. न्यू बटनावर क्लिक करू, फोल्डरवर क्लिक करू आणि इथं एक फोल्डर बनवतो की एक्सप्रेस अंडरस्कोर डे 6 म्हणून, बरोबर, आणि एंटर केलं. आता जो काय फोल्डर बनवलाय त्या फोल्डरला आपल्याला करायची ओपन. ठीक आहे. जो काय फोल्डर आहे एक्सप्रेस डे 6 त्याला करायची ओपन. ओपन केल्यानंतर आपल्या पुढे असा एक एम्प्टी पेज येईल, URL बार दिसेल आपल्याला. ठीक आहे. मग जो काय ऍड्रेस बार आहे त्या ऍड्रेस बारच्या एम्प्टी पेज वर मी काय करतो? क्लिक करतो. जसं क्लिक करीन त्याच्यात तो काय कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट करायचा रिमूव्ह केल्यानंतर ह्यामध्ये राईट करतो आपण CMD आणि एंटर बटनावर जसं क्लिक करणार आपल्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन. ठीक आहे. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर जे काय आपल्या कमांड असणार ते कमांड आपण इथे राईट करतो. मग आपली पहिली कमांड काय राहणार की पहिली स्टेप राहणार की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. काय राहणार आपली स्टेप? इन्स्टॉलेशन. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे? मग त्यासाठी NPM ला सांगणार NPM I एक्सप्रेस आणि EJS आणि एंटर बटनावर क्लिक करणार. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करणार ते पॅकेज इन्स्टॉल व्हायला स्टार्ट होईल. ठीक आहे. पॅकेज इन्स्टॉल झाले, पण झाल्यानंतर मी जी काय स्क्रीन आहे आपली ती क्लिअर करतो. क्लिअर करण्यासाठी कमांड आहे आपली CLS आणि एंटर. ह्यानंतर नेक्स्ट स्टेप कोणती आपली? कोड पेस्ट डॉट. याने काय होणार? आपलं VS कोड ऑटोमॅटिकली काय होणार? ओपन होणार. ठीक आहे. VS कोड ओपन झाले. VS कोड ओपन झाल्यानंतर आपली एक ह्यात पहिली स्टेप राहते. पहिली स्टेप काय राहणार आपली? फाईल बनवायची. ठीक आहे. फाईल कशासाठी बनवायची? आपल्याला पहिली स्टेप राहणार आपल्याला सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक फाईल. मग ती एक फाईल बनवून घेऊ. फाईलला नाव देऊ आपण सपोज इंडेक्स डॉट. आणि जी काय फाईल बनवली त्या फाईल मध्ये आपण एक सर्व्हर बनवून घेऊ. बेसिक सर्व्हर स्ट्रक्चर तुम्हाला माहितच असेल.
मग त्यासाठी व्हॅर HTTP नाही, एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर, राऊंड ब्रॅकेट डबल कोड एक्सप्रेस आणि लास्ट मध्ये कोलन. त्यानंतर व्हॅर ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि सॉरी अरे ऍप इक्वल टू एक्सप्रेस राहतं ना, ठीक आहे, ते पुढे राहिले, ती URL राहिली. ठीक आहे, मग एक URL बनवून घेऊ. आपली बेसिक URL कोणती राहते? बेस URL स्लॅशची राहते. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घ्यायचा आणि फंक्शन. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट आणि दुसरा राहतो रिस्पॉन्स. रिक्वेस्टला आपण RUQ म्हणतो आणि रिस्पॉन्सला RES म्हणतो. ठीक आहे, आणि मी इथे रिस्पॉन्स डॉट रेंडर करतो. ठीक आहे, रेंडर करतो. कोणती फाईल रेंडर करायची आपल्याला? होम डॉट EGS करा. आणि जी काय होम डॉट EGS फाईल असणार ती कुठे असणार आपली? मग व्ह्यूज फोल्डर बनवायला लागेल एक. मग व्ह्यूज फोल्डर बनवला मी इथे, व्ह्यूज नावाचा फोल्डर बनवला आणि व्ह्यूज नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EGS फाईल बनवली आणि त्यामध्ये मी H1 मध्ये राईट करतो, सपोज वेलकम केलं. ठीक आहे, आता जो काही सर्व्हर बनवलाय सर्व्हरला आपल्याला एक पोर्ट नंबर द्यायला लागेल. मग ऍप डॉट लिसन आणि तुमचा जो काय पोर्ट नंबर आहे फेवरेट तो पोर्ट नंबर इथे राईट करा. मी इथे राईट करतो 3000. ठीक आहे ना, माझा आज चेंज करू थोडस. आणि जे काही सर्व्हर बनवलंय सर्व्हरला मी काय करतो? रन करतो. रन करण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागेल? CMD. ठीक आहे, CMD मध्ये. आणि CMD मध्ये कमांड आपण काय टाकणार? नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. नंतर राईट करा. लक्ष द्या आधी इकडे, तुम्हाला टाइम देणारच आहे ना. ठीक आहे, आपल्याकडे टाइम आहे, नंतर राईट करूया. आणि मग याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार? ब्राउझर. ब्राउझरला सर्च करणार लोकल होस्ट कोलन 1000 नाही दिला आपण, आता इथे 3000 दिलंय, बरोबर ना. सर्व्हर बनवताना आपण इथे 3000 दिलंय, चेक करायची. पोर्ट नंबर काय दिलाय आपण? 3000. मग आपण सर्च करताना काय करणार? लोकल होस्ट कोलन 3000. ठीक आहे, आणि एंटर करणार. जसं आपण एंटर करणार आपल्याला आउटपुट झालं इथे शो. विद्यार्थी सर्वांना समजलंय? ऑनलाईन मेंबर्स मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं. इथून काय गरज नाही ना असं मला वाटतंय. URL तर तुम्ही बनवू शकतात, स्ट्रक्चर तर आपलं शेवटपर्यंत तेच राहणार आहे स्ट्रक्चर. ठीक आहे ना, जे आपण एक्सप्रेस डे फर्स्ट पासून ते एक्सप्रेस डे लास्ट म्हणजे आपलं नोट.js जवळ संपत नाही तोपर्यंत आपलं स्ट्रक्चर तेच राहणार आहे. एक्सप्रेस रिक्वायर करायचं, त्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं आणि URL बनवत जायचं. जितक्या URL लागते ना आपल्याला तितक्या URL काय करायच्या? क्रिएट करत जायच्या. ठीक आहे, तुम्हाला हे बेसिक समजलं असेल. तुम्ही फाईल पण रेंडर करू शकतात. ठीक आहे, तर अजून एक काल पॉइंट सांगितला होता मी की फाईल आपल्याला इम्पोर्ट करता येते. जसं की नावबार आपण मल्टिपल टाइम बनवू शकतो. नावबारचा कोड आपण मल्टिपल टाइम काय करू शकतो? लोड म्हणजे राईट करू शकतो. ठीक आहे ना. ठीक आहे, आपण हे सांगतो, आपण हे एक्सप्लेन करतो. पहिलं आपण काय केलंय? एक्सप्रेसला काय केलंय? इम्पोर्ट केलंय. ठीक आहे ना, जे काय आपण ही लाईन राईट केली ह्या लाईनने आपण काय केलंय? एक्सप्रेस इम्पोर्ट केलंय. ठीक आहे, त्यानंतर ही लाईनने काय होतंय? जे काय एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसला आपण काय केलंय? ऍप व्हेरिएबल म्हणजे जो काय एक्सप्रेस आहे तर आपण एक्सप्रेसला काय केलं? एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. त्यानंतर ही आपण एक URL बनवत गेलो. कोणती? एक URL क्रिएट URL. कोणती? होमची URL. होम म्हणजेच आपलं लोकल होस्ट कोलन 1000. ठीक आहे, आणि हा आपण एक सर्व्हरला दिलाय पोर्ट नंबर. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर झालं. ठीक आहे, आता आपण आतापर्यंत शिकलो काय काय शिकलो आपण? की रिस्पॉन्स मध्ये आपण काय काय देऊ शकतो? काय काय पहिल्यांदा काय पाहिलं आपण? रिस्पॉन्स डॉट सेंड एक पाहिले. ठीक आहे, अजून काय पाहिले? राईट एक पाहिले. अजून रेंडर. ठीक आहे, ती एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या. ठीक आहे, मग जी काय सेंड आहे, सेंड काय करतं? सेंड काय करतं? ऑनलाईन मेंबर्स
सेंड काय करतं, सिंगल लाईन आपल्याला प्रोव्हाइड करतं, बरोबर. ठीक आहे ना. सिंगल लाईन काय करतं आपल्याला प्रोव्हाइड करतं, म्हणजे आपल्याला डेटा एखादा शो करायचा म्हणलं तर आपण एका सिंगल लाईन मध्ये काय करू शकतो, राईट करू शकतो. सेम जसं सेंड काम करतं त्याच पद्धतीने ते काय करतं, राईट पण करतं. मग रेंडर काय करतं, फाईल शो करतं, काय करतं ऍक्सेस किंवा शो आपण काही बोलू शकतो. ठीक आहे ना. आतापर्यंत आपण हे 3 गोष्टी पाहिल्या. त्यानंतर अजून एक गोष्ट आणि काय पाहिली आपण, की नावबारची आपण फाईल काय करू शकतो, इन्क्लूड करू शकतो एखादी. जसं की एक्झाम्पल मी व्ह्यूज मध्ये जातो, व्ह्यूज मध्ये आल्यानंतर एक फाईल बनवतो, फाईलला नाव देतो मी नावबार डॉट ECS. फाईल बनवली, फाईल बनवल्यानंतर फाईल मध्ये मी H1 मध्ये राईट करतो नावबार. ठीक आहे. नावबार बनवल्यानंतर मी होम पेज मध्ये फक्त नावबारला काय करतो इथे आता वेलकम टू इथे करतो होम पेज. आणि जिथे आपल्याला नावबार लागेल तिथे नावबार फक्त आपण काय करणार, त्याचा कोड राईट नाही करणार. ठीक आहे ना. आता आपण किती कोड राईट केला, एक लाईन आहे, पण पुढे जाऊन किती होणार, 1000 2000 नावबारचा कोड होणार ना. मग आपण काय करू शकतो, प्रत्येक वेळी तो कोड राईट नाही करणार प्रत्येक पेज मध्ये. मग त्या प्रत्येक वेळी पेज कोड न राईट करण्यासाठी आपण काय करतो, डायरेक्ट ती फाईल काय करणार, आपण इम्पोर्ट करून घेणार. काय करणार, इम्पोर्ट. मग त्यासाठी काय करायचं, EJSचा सिंटॅक्स ओपन करायचा. मग जो काही EJSचा सिंटॅक्स आहे तो कसा आहे, डॉलर असा ओपन करायचा, ओपन, आणि हा काय क्लोज आहे. EJSचा काय झाला, हा सिंटॅक्स म्हणणार याला. आणि या सिंटॅक्सच्या आतमध्ये आपण जो काय कोड आहे तो कोड राईट करणार. मग इथे मी सांगणार डॅश इन्क्लूड, इन्क्लूड करली राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड, आणि डबल कोड मध्ये सांगायची की तुला कोणती फाईल इन्क्लूड करायची ते. मग कोणती फाईल आपल्याला इन्क्लूड करायची ते नावबार डॉट EJS. आउटपुट पेजला गेलो आणि ब्राउझरला आपण चेक केलं आणि इथे मी रिफ्रेश केलं, आलं इथं नावबार पेज आलंय. आपण होम पेज मध्ये कोड राईट केलाय का नावबारचा, नाही केला. काय केलंय फक्त आपण, की जो काही नावबार आहे, नावबारची जी काही फाईल आहे ती फाईल आपण काय केली, फक्त इथे इम्पोर्ट केली, किंवा आपण इथे ठीक आहे इम्पोर्टच बोलू. ठीक आहे ना. मी आता नावबार मध्ये थोडासा चेंज करतो, नावबार स्क्रीन केली. आता होम मध्ये आलो, आपण होम पेज मध्ये बघितलं तर नावबार स्क्रीन राईट केलंय का आपण, नाही केलं. ब्राउझरला आलो आणि मी इकडे रिफ्रेश केलं, नावबार स्क्रीन झाले, बरोबर. ठीक आहे. एक्झाम्पल अजून काय, की आपण अजून एक URL बनवू. ठीक आहे. आज आपलं एकच पेज नाही राहणार, ती उद्या जाऊन मल्टिपल पेज होणार. सपोज ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि ते मी स्लॅश अबाउटची एक URL बनवतो, कोमा दिला, त्यानंतर फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरी राहणार रिस्पॉन्स, आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट तिथे रेंडर करतो सपोज अबाउट डॉट EJS. म्हणजे काही अबाउट डॉट EJS फाईल असणार. EJS फाईल आली की ती फाईल कुठे राहणार, व्ह्यूज फोल्डरच्या. ठीक आहे. डॉट EJS फाईल आली की ती व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवायची. बनवली, आणि ह्यामध्ये मी राईट करतो H1 मध्ये वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे. आणि वेलकम टू अबाउट पेज बनवल्यानंतर मी इथे एक नावबार मध्ये काय करतो, डायरेक्टली H1 न राईट करता इथे मी एक नावबारचा कोड राईट करतो. अँकर टॅग घेतला, अँकर टॅग मध्ये मी स्लॅश देतो. स्लॅश म्हणजेच काय आपलं होम पेज. त्यानंतर अजून एक अँकर, ठीक आहे, अजून एक अँकर टॅग घेतो, कॉपी झाली का, ठीक आहे. इथे अजून एक अँकर टॅग घेतो, आणि स्लॅश अबाउट म्हणजे आपलं जे काय अबाउट पेज आहे ते अबाउट पेज काय होणार, ओपन होणार. इथे मी करतो फक्त अबाउट. आउटपुट पेजला जाऊ, इकडे जाऊन मी काय करतो, रिफ्रेश करतो, आलाय आपला नावबार इथे. सपोज मी अबाउट वर क्लिक केलं, कुठे आलो, वेलकम टू अबाउट पेज. पण जो काय आपला नावबार आहे अबाउट पेज मध्ये नाही आला, का नाही आला, की त्याला आपण अबाउट पेज मध्ये इम्पोर्ट केलाय का, नाही केलं. त्याला आपण फक्त कुठे इम्पोर्ट केलाय, होम पेज मध्ये. मग अबाउट पेज मध्ये इम्पोर्ट करण्यासाठी EJSचा सिंटॅक्स काय करणार, आपण ओपन करणार, आणि त्याला क्लोज पण करायला लागेल. ठीक आहे. तुम्ही क्लोज नाही केला तर तुम्हाला एरर मिळेल. ठीक आहे. ओपन केल्यानंतर इथे द्यायचं डॅश
आणि ते सांगायचं इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये सांगायची कोणती फाईल इन्क्लूड करायची. आपल्याला नावबार डॉट EGS फाईल काय करायची, इथे शो करायची. मग आपण आउटपुट पेजला जाऊ, इकडे जाऊन रिफ्रेश केलो, आलाय आपला नावबार. अबाउट वर क्लिक केलं, अबाउट पेजला जाईल. होमवर क्लिक केलं, होम पेजवर झालं. होतंय एवढं समजलंय फाईल इन्क्लूड करायचं ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, हे आपल्याला महत्वाचं आहे. जी काय फाईल आपण शो करतो ना ते महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला आज रिपीट ते पण घेतोय मी आज. ठीक आहे, घ्यायची पुढे ऑनलाईन मेंबर्स, पुढे घ्यायची का तुम्ही ट्राय करता तेवढं. सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला, भरपूर मेंबर आहेत ना. नसले समजलं कुणाला तर सर एकदा रिपीट सांगा, रिपीट घ्या, तसं सांगत चला, बोलत चला. ठीक आहे ना, एकाला समजलंय सगळ्यांना नसतं समजलं. ठीक आहे ना, नसेल समजलं तर सांगत चला तसं. ऑनलाईन मेंबर समजलं असेल तर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, मला बी समजत ना तुम्ही. काय करतात, ट्राय करतात. ठीक आहे, एवढं तुम्ही नोट करून घ्या बरं. ठीक आहे, मग आपण काय करू, तुम्हाला जे काल आपण इजेचा सिंटॅक्स घेतला होता फॉर लूप मध्ये ते घेऊ आपण. ठीक आहे ना, नेक्स्ट घ्यायचं अनिकेत, एवढं नोट करून घ्या ना फक्त. ठीक आहे ना, मग ह्यातच आपण कोड राईट करणार ना. ठीक आहे, एवढं नोट करून घ्या तुम्ही, आणि झाल्यानंतर मला सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. आणि कुणाला एरर येत असेल, ठीक आहे ना, एनी डिस्क ऍप आपण सर्वांनी इन्स्टॉल केलंय. ठीक आहे ना, त्यासाठीच केलंय की आपण स्क्रीन शेअर करू शकतो. ठीक आहे ना, आणि सांगत चला एरर आले की. ठीक आहे, माझ्याकडून जेवढे एरर येतील मी तेवढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, आणि तुम्हाला ते समजून बी सांगतो तो एरर कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे ना, सांगत चला एरर आले की, नवीन नवीन एरर येत असतात. ठीक, नोट करून घ्या आणि झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, मी काय करतो ह्याच मध्ये राईट करतो. ठीक आहे, सर्व्हर आपलं वगैरे तेच राहणार आहे. ठीक आहे, चला म्हणजे ठीक आहे, बाकी काही नाही सर्व्हर. ठीक आहे, आणि मी हे देच राईट करतो. जो काय नावबार इम्पोर्ट केलाय त्याला मी केला रिमूव्ह, आणि रिमूव्ह केल्यानंतर मी H1 मध्ये राईट करतो इथे होम पेज ओपन. चेक करू ब्राउझरला आउटपुट एकदा. ठीक, इकडे जाऊन रिफ्रेश केलंय. ठीक आहे, काही इश्यू नाही. तर आता आपल्याला करायचे काय, आता आपण इजेसचा सिंटॅक्स, ठीक आहे ना, इजेसचा सिंटॅक्स मध्ये आपण इम्पोर्ट, इजेसचा सिंटॅक्स कसा आहे, टूपी आडवी टूपी द्यायची, डॉलर द्यायचं, सॉरी पर्सेंटेज, पर्सेंटेज द्यायचा आणि ह्याला क्लोज करायचा. हा काय झाला आपला इजेसचा सिंटॅक्स झाला. ठीक आहे, ह्या सिंटॅक्स मध्ये आपण काय काय राईट करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, आता ह्या सिंटॅक्स आपण असा ओपन केला आणि क्लोज केला, ह्यामध्ये आपण काय काय राईट करणार, ह्यामध्ये आपण फॉर लूप राईट करणार, इफ लूप, इफ कंडिशन साठी इफ ह्यात मध्ये राईट करणार, पुढे जाऊन आणि ETC अजून तुम्ही काय पण राईट करू शकता. जसे आपले भरपूर सारे टॅग आहेत, म्हणजे कंट्रोल स्टेटमेंट आहेत आपल्याकडे. ठीक आहे ना, ते आपण काय करणार ह्या सिंटॅक्स मध्ये राईट करणार. आणि आपल्याला एखादी व्हॅल्यू प्रिंट करायची, काय करायची आपल्याला एखादी व्हॅल्यू प्रिंट करायची. व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी काय आहे की इजेसचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि इथे इक्वल टू द्यायचा, आणि इजेसचा सिंटॅक्स करायचा इथे क्लोज. ह्यामध्ये आपण काय काय प्रिंट करू शकतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू, एखादं व्हेरिएबल प्रिंट करू शकतो, किंवा सपोज आय ची व्हॅल्यू, नेम व्हेरिएबल आहे आपल्याकडे. ठीक आहे ना, ह्या सिंटॅक्स मध्ये आपण काय करू शकतो, त्या व्हेरिएबलची आपण डेटा प्रिंट करू शकतो. आणि जो काय वरचा इजेसचा सिंटॅक्स आहे त्यामध्ये आपण काय करणार,
कंट्रोल स्टेटमेंट राईट करणार. काय करणार आपण? कंट्रोल स्टेटमेंट राईट करणार. मग ते कंट्रोल स्टेटमेंटचा सिंटॅक्स कसा आहे? ह्याला ओपन करायचं आणि क्लोज करायचं. एक्झाम्पल घेऊ आपण. आता मग कंट्रोल स्टेटमेंट काय केलं मी, ह्याला ओपन केलं. ओपन केल्यानंतर मी ह्यामध्ये एक इफ राईट करतो. इफ इक्वल टू, इथे काय राईट करतो? ठीक आहे, ट्रू नाही, आपण इवन ऑडचा करायचा. ठीक आहे, सपोज इजेसचा सिंटॅक्स काय केला आपण? ओपन केला. ओपन केल्यानंतर मी ह्यात एक फॉर लूप राईट करतो. फॉर लूप मध्ये काय करतो? फॉर राऊंड ब्रॅकेट मध्ये व्हेअर आय इक्वल टू 0 कोलन आय ग्रेटर दॅन 10 घेतो. ठीक आहे, कोलन आय प्लस प्लस. आणि इजेसचा सिंटॅक्स का? कर्ली ब्रॅकेट मी एक हिदे ओपन केलाय. काय केलाय? एक कर्ली मी हिदे ओपन केला. दुसरा कर्ली कुठे ओपन करणार? त्याला इजेसचा सिंटॅक्स क्लोज करण्यासाठी डबल इजेसचा सिंटॅक्स ओपन केला आणि हिदे मी काय केला? कर्ली क्लोज केला. समजलंय? सिंटॅक्स फक्त समजून घ्या. थोडा कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला पहिल्यांदी, जसं समजेल तुम्हाला तसं इझी वाटेल. ठीक आहे, सिंटॅक्स चुकून नाही द्यायचा. सिंटॅक्स चुकला तुम्हाला एरर भेटणार आहे. ठीक आहे, तुमचा हा तरी सिंटॅक्स राहिला तरी तुम्हाला एरर पाहायला भेटणार. चेक करायची एरर. इकडे मी जाऊन काय केलं? रिफ्रेश केलं. आला एरर. ठीक आहे, काय एरर आलाय? काल तुम्हाला क्लाउड नॉट फाइंड मॅचिंग क्लोज टॅग फॉर इजेसचा सिंटॅक्स. म्हणजे काय? आपण क्लोज नाही केला. इथे क्लोज करायचं. आता इथे आपण फॉर लूप स्टार्ट केलाय आणि इथे काय केलंय? आपण फॉर लूप एंड केलाय. जो काय आपल्याला मध्ये कॉन्टेंट लिहायचा तो कॉन्टेंट आपण इथे राईट करू शकतो. जसं की आपण मी H1 मध्ये काल राईट केलं असं काहीतरी बॉक्स, आणि आउटपुट पेजला गेलो आपण. इथे रिफ्रेश केलं, झाले आउटपुट बॉक्स प्रिंट झाले. 9 वेळेस की 10 वेळेस झाले? 9 वेळेस झाले. ठीक आहे, 10 वेळेस झाले. 10 वेळेस झाले. ठीक आहे, आपण 0 पासून स्टार्ट केले. ठीक आहे ना? पण आता हा सिंटॅक्स आहे. ठीक आहे, इथे थोडंसं राईट करतो. ह्या सिंटॅक्स मध्ये आपण काय करतो? फॉर लूप राईट करणार, इफ लूप राईट करणार. ठीक आहे, त्यानंतर अजून एक मी सांगितलं होतं की हा इंट सिंटॅक्स इक्वल टू टाकला मध्ये. फक्त काय टाकला? इक्वल टू टाकला तर ह्यामध्ये आपण काय करू शकतो? व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. मग हा व्हेरिएबल काय करायचा? आपण व्हॅल्यू प्रिंट करायची. मला व्हॅल्यू कुठे प्रिंट करायची? जसं की मी इथे एक पी टॅग घेतो. पी टॅग मध्ये मला काय करायची? आय ची व्हॅल्यू प्रिंट करायची. मग आय ची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी काय करणार? पी टॅगच्या आतमध्ये इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, त्याला क्लोज केला. आणि व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी काय इथे फक्त इक्वल टू ऍड करायचं आणि जो काय व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल राईट करून द्यायचा. मी काय केलं? आयची व्हॅल्यू प्रिंट करायची. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, झाले 1 2 3 4 5 असे नंबर प्रिंट झालेत. एवढं ट्राय करतात. इजेसचा सिंटॅक्स हाच महत्वाचा आहे फक्त. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करा बरं तुम्ही. आणि झाल्यानंतर मला आहे ना स्क्रीनशॉट काढून मला ग्रुपवर शेअर करा. ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करा तुम्ही इजेसचा सिंटॅक्स, आणि झाल्यानंतर मला ग्रुपवर फोटो शेअर करा. ठीक आहे, ऑनलाईनचे आले पाहिजे 23 फोटो. ठीक आहे, कारण इम्पॉर्टंट आहे आपल्याला, हे पुढे जाऊन भरपूर सारा यूज होणार आहे याचा. त्यामुळे तुम्हाला सांगतोय. तुम्हाला डेमो असा देतो. ठीक, डेमो मी तुम्हाला पेंट वर सांगतो. ठीक आहे, सपोज हे तुमचं काय आहे? लॅपटॉपची स्क्रीन समजायला. ठीक आहे, ही तुमची काय आहे? स्क्रीन आहे तुमची. आता स्क्रीन मध्ये वरती तुमचा बार नाही काढत, ही स्क्रीन आहे तुमची. स्क्रीन मध्ये काय करायचं तुम्ही? की एक होम पेज राहणार. ठीक आहे ना? तुमचं एक नावबार पेज राहणार, एक फुटर पेज राहणार. ठीक आहे, त्यामध्ये काय करायचं? वरती तुमचा नावबार असा असेल. ठीक आहे, वर नावबार असेल. नावबार मध्ये काय करणार तुम्ही? आणि नावबार मध्ये असा नावबार असेल. नावबार मध्ये तुमचे ऑप्शन राहतील. पहिलं राहील होम पेज, होम पेज नाही सॉरी, इवन. ठीक आहे, दुसरं बटन राहील ऑडचं. थर्ड बटन राहील टेबल्स. आणि लास्ट पेज राहील तुमचं ठीक आहे, लास्ट पेज मध्ये फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करा.
ठीक आहे. असं काहीतरी तुम्ही डिझाईन करायचं. जी काय हे पेज असणार तुमचे, ठीक आहे, ब्लर होतात, ठीक आहे, काय अडचण. जसं तुम्ही इव्हेंट बटनावर क्लिक करता, तुम्ही इव्हेंट पेजवर गेला पाहिजे आणि इव्हेंट पेज इव्हेंट नंबरवर गेला पाहिजे. आणि इव्हन नंबर मध्ये काय करायचं, तुम्ही त्या पेजवर 1 to 100 पर्यंत इव्हन नंबर प्रिंट करायचे. ठीक आहे. तुम्ही ऑड बटनावर क्लिक करता, ठीक आहे ना. तुम्ही ऑड बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही ऑड बटनच्या पेजवर गेला पाहिजे आणि तिथे तुम्हाला सगळे ऑड नंबर काय झाले पाहिजे, प्रिंट झाले पाहिजे. टेबल मध्ये काय माहिती ना, 2 multiply 1, 2 multiply 2 असं टेबल प्रिंट झाले पाहिजे. मग तुम्ही तिथे 1 to 10 टेबल काय करा, प्रिंट करा. जसं टेबल बटनावर क्लिक करेन, टेबलचं पेज ओपन झालं पाहिजे. कॉन्टॅक्टच्या बटनावर क्लिक केलं की कॉन्टॅक्ट पेजवर गेला पाहिजे. तुम्ही ते कॉन्टॅक्ट मध्ये तुमचा एक फॉर्म क्रिएट करा, फक्त डिझाईन. असं काय करायचं, एक तुम्ही डेमो तयार करायचा, ठीक आहे ना. असे तुमचे किती पेज राहतील, 4 पेज राहतील. नावबारचं एक 5 आणि होम पेज, ठीक आहे, आणि होम पेज एक राहील, बरोबर. असे तुमचे 4-5 पेज राहतील. ते 4-5 पेज तुम्ही बनवायचे, ठीक आहे. असे बटन बनवायचे, ठीक आहे ना. क्लिक केले, अँकर टॅग मध्ये घ्यायचे आणि खाली तुम्ही काय करा, फुटर एक इम्प्लिमेंट करा. असं एक फुटर इम्प्लिमेंट करा. करताना जमल ना. फुटर मध्ये काय, फुटर मध्ये तुम्ही काही राईट करा. फुटर मध्ये काय असतं, फक्त एक स्ट्रक्चर बनवा ना तुम्ही, ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर जमेल ना, का एकदा एक्सप्लेन करू अजून. डेमो जमेल ना ऑनलाईन मेंबर्स. अरे काय बोलतोय मी, करता ग्रुपवर मला शेअर करता सर्व, ठीक आहे. आज कोणता वार आहे, शुक्रवार, ठीक आहे ना. 2 दिवस तुम्हाला, 3 दिवस टाइम आहे आज, ठीक आहे. सुट्टी नाही लेक्चरला, पण तुम्हाला सांगतो की सोमवारपासून आपण डेटाबेस कनेक्शन शिकणार आहे, ठीक आहे. म्हणजे डेटा हँडलिंग शिकणार आहेत आपण, ठीक आहे. आतापर्यंत आपण स्टॅटिक्स फाईल शो करायचं, HTML चा कोड वगैरे, ठीक आहे ना. मग आता आपण फ्रंट एंडवरून डेटा घेणार, बॅक एंडला नेणार, बॅक एंडवरून डेटा फ्रंट एंडला आणणार, ठीक आहे. असं गोष्टी करणार आहेत आपण सोमवारपासून. त्यामुळे ह्या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस पाहिजे. तुम्हाला तुम्हाला जो काय आज डेमो सांगितलाय, मला डेमो आज ग्रुपवर पाहिजे, म्हणजे पाहिजेच, कंपल्सरी सर्वांना, ठीक आहे ना. आज त्यामुळे नवीन पॉईंट घेतला नाही, जे आहे त्यातच आपण तुम्हाला डेमो दिलाय. हा डेमो कम्प्लीट पाहिजे. मी सॉफ्टवेअरला असाइन करतो हा डेमो, चालेल ना ऑनलाईन मेंबर. सॉफ्टवेअरला असाइन करतो मी सर्वांनी आणि सॉफ्टवेअरला काय करा, सॉफ्टवेअर प्लस ग्रुपला शेअर करायचा आहे, चालेल, ठीक आहे. कुणाला एरर असेल सांगा. अजून कोणता पॉईंट घ्यायचा का रिपीट, ठीक आहे. उद्यापासून मग आपण डेटा हँडलिंग सुरू करू. ऑनलाईन मेंबर्स ग्रुपवर अजून पण फोटो नाही आले, 15 आले फक्त. बाकीचे काय करतात, जॉईन 21 आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक नवीन आपल्याला लागणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही डेव्हलपर आहात, ठीक आहे. सर्वांकडे गिटअप अकाउंट आहे, हो तुमच्याकडे ऑनलाईन मध्ये गिटअप अकाउंट आहे का, ठीक आहे. हळूहळू आपण गिटअपची सवय लागेल. गिटअप पण आपण काही ते टूल शिकून जाऊ. ऑनलाईन मेंबर्स गिटअप कोण यूज करतोय का नाही, गिटअप माहिती काय गिटअप ऑनलाईन मध्ये, अरे गिटअप माहित आहे का कुणाला, गिटअप ऐकलंय, फक्त ऐकलंय, हो. गिटअप म्हणजे काय, फक्त ऐकलंय, माहित नाही. ऑनलाईन मध्ये, अरे ऑनलाईन मेंबर तुमच्याशी विचारतोय, सुनील, साक्षी, गिटअप माहित आहे की नाही.
नाही. ठीक आहे. वेब प्लॅटफॉर्म. ठीक आहे. अजून तुम्ही गिटहबवर वेबसाईट होस्ट केली? नाही केली. स्टॅटिक वेबसाईट नाही केली. ऑनलाईन मध्ये तुम्ही केली का नाही? स्टॅटिक वेबसाईट होस्ट केली? नाही केली. अनिकेत तू केली? अकाउंटच नाही. अरे यार, फ्रंट एंड मध्ये नाही केली तुम्ही? सांगू का शॉर्टकट मध्ये फास्ट थोडस सांगू का तुम्हाला होस्ट कशी करायची? म्हणजे ती जी काही तुम्ही वेबसाईट बनवली ती वेबसाईट तुम्हालाच दिसते फक्त. ती गुगलला सर्च केल्यावर दिसते का? नाही दिसत ना. त्याची एक लिंक तयार करता येते आपल्याला. सांगू का तुम्हाला आता? ठीक. काय करा, ज्याला माहित नाही त्यांनी काय करा, कंपल्सरी उद्या गिटअपचा अकाउंट करा. इथे काय करायचं, गुगलला गेल्यानंतर इथे सर्च करायचं github.com. असं तुम्ही सर्च केलं की तुमच्या पुढे असं काहीतरी इंटरफेस ओपन. ठीक आहे, मी लॉग आउट आणतो. ठीक आहे, तुम्ही github.com असं सर्च केलं की तुमच्या पुढे अशी एक वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, साइन अप करायचं. किती काय करायचं, ह्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. ठीक आहे, आता मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन ह्याला केलं आहे, त्यामध्ये मला न्यू अकाउंट क्रिएट करायची गरज नाही. मी लॉग इनच करतो. ठीक आहे ना. सपोज ठीक आहे, कंटिन्यू विथ गुगल करतो मी. ठीक आहे, असं अकाउंट ओपन केल्यानंतर ठीक आहे, तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन आहे. ठीक आहे ना, तुमचं एक अकाउंट राहील इथे. ठीक आहे, फक्त एक अकाउंट खोला. उद्या तुम्ही अकाउंट खोला, तुम्हाला मी उद्या सांगेलच की तुमची जी काही स्टॅटिक वेबसाईट बनवली असेल तुम्ही HTML CSS जावास्क्रिप्ट मध्ये बनवली असेल ती गुगलला कशी लाईव्ह करायची ते एक सांगतो. आणि गिटअपचा आपण कंपल्सरी यूजच करणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊन जसं आपण दररोज डेली यूज करतो त्यातनं आपल्याला अजून गोष्टी माहित होत चालते. ठीक आहे ना. उद्या येताना काय करा, फक्त तुम्ही गिटअपचा अकाउंट काय करा, क्रिएट करून घ्या. तुम्हाला उद्या मी वेब होस्टिंग बी सांगतो आणि गिटअपचा आपल्याला डेली लाईफ मध्ये यूज करायचा आहे, म्हणजे डेली आपण यूज करणार आहे त्याला. जो काय आपण डेली कोड करणार तो गिटअपला आपण पुश करणार. ठीक आहे, ते गोष्टी सांगेन मी तुम्हाला, कारण गिटअप मध्ये आलंच पाहिजे आपल्याला. कधी टीम मध्ये काम करायचं म्हणलं तर गिटअप आपल्याला लागतंय. एखादी आपल्याला होस्टिंग करायची, गुगलला होस्टिंग करायची, पाईपलाईन बनवायची. म्हणजे पाईपलाईन म्हणजे CI/CD, कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. ह्या गोष्टी करायच्या म्हणलं तर आपल्याला गिटअप पाहिजेच. ठीक आहे, ह्यासाठी फक्त आपण काय करून द्या, गिटअपचा अकाउंट क्रिएट करून द्या. आणि दुसरं, तो डेमो कंपल्सरी मला कंप्लीट पाहिजे. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, आज एवढंच तुमच्यासाठी. डेमो मला कंपल्सरी कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, उद्या पण ज्याचा डेमो ग्रुपवर नसेल त्याला रिमूव्ह करण्यात येईल. ठीक आहे, मग त्यांनी डबल, मग पहिल्यापासून 0 पासून ते मग डबल सुरू करा. ठीक आहे ना. गिटअपचा अकाउंट खोला तुम्ही, तुम्हाला लिंक टाकू मी. लिंक टाकायची गरज नाही. ठीक आहे, गिटअप तुम्हाला देण्यात राहील. ठीक आहे, अकाउंट क्रिएट करा फक्त. तुम्हाला त्याचा यूज सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना, अशा भरपूर सारे आपण टूल पाहणार आहेत. ठीक आहे, मी प्रेझेंटी चालू करतो. प्रेझेंटी लावा आणि लेफ्ट झाला तरी चालेल, पण डेमो कंपल्सरी मला कंप्लीट पाहिजे. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, प्रेझेंटी चालू केली मी. प्रेझेंटी लावा आणि लेफ्ट झाला तरी चालेल. आणि कंपल्सरी मला हे पाहिजे, तुमचा डेमो ग्रुपवर मला कंपल्सरी पाहिजे.